मांडेकर, माता रमाई, माता रमाई, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, सम्राट अशोक या सर्व महामानवांना या ठिकाणी अभिवादन करतो. आज भारतीय बौद्ध महासभा तालुका नांदगाव पंचायतच्या वतीने व तसेच भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा जमुना यांच्या वतीने या ठिकाणी सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ या ठिकाणी संवाद मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला. या संवाद मेळाव्याला गमनपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या मार्गदर्शिका केंद्रीय शिक्षिका आदरणीय सुषमा नंदागोळे, तसेच आजच्या गमनपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय रावळे शिंदे सर, सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा प्रकारे सर, तसेच या गमनपीठावर उपस्थित आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय राजेंद्रजी भटकर सर, जे आमची वंदना जे भारतभर पोहोचवतात, जे मीडियाद्वारे आमची जी वंदना भारतभर पोहोचवतात ते म्हणजे भटकर सर. तुम्ही जर युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर ते सरांचे ते रेकॉर्डिंगमध्ये कार्यक्रम सुद्धा जर सर त्या चॅनलवर आपण तुम्ही व्यवस्थित पाहू शकता. असे भटकर सर, तसेच आमचे नांदगाव पंचायत तालुक्याचे आदरणीय तालुका संघटक अजय पाटील सर, आमचे भारतीय बौद्ध महासभेचे धडाडीचे आणि वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे वैभवजी नंदागोळे सर इंजिनियर, ते सुद्धा दोघेसोबत कोणत्याही कार्यक्रमाला सोबत राहतात. मॅडमने सांगितलं आहे की महिला सोबत आपल्या पुरुषांना सोबत आणावं, तसं दोघे सोबत असतात. धन्यवाद सर. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित आजच्या या जमुना भारतीय बौद्ध महिला शाखेचे अध्यक्ष आदरणीय मीनाबाई डोके, धानुरा येथील महिला शाखेचे अध्यक्ष आदरणीय कुमारी बांगोळे, संपती बांगोळे, तसेच सरचिटणीस अर्चना उके, उषाचे आदरणीय सविता देवपारे, तसेच सर्व पदाधिकारी, धानुरातून आलेले सर्व पदाधिकारी, जमुना येथील सर्व पदाधिकारी, तसेच उपस्थित रोशन बाबू, सतीश बाबू मुनायर, योगी आणि उपस्थित सर्व या सर्व पदाधिकारी, सर्व घरा उपासक यांना सर्वांना माझा क्रांतिकारी जय जय. आम्ही सगळ्यांनी आमच्याकडे उलटे आहे, तुम्ही बसून असं वाटले मला खूप थकलेले आहे. भूक लागली का? बरोबर आहे, वेळ झाला आहे ना. स्वयंपाक घरी वाढपात असेल, घरी वाढपात घरचे कमी, घरचे लक्ष्मी इकडे गेली, लक्ष्मी होती, कोणी लक्ष्मी म्हणते घरची लक्ष्मी आहे म्हणते ना, स्वयंपाक घरी घरच्या वेळेला वाटत असं माझ्या पोटात कावळे बोलत आहे, काय करू, घरची गणित तिकडे आहे, तिकडे गेलेली आहे, मी काय करू. पण ते सुद्धा वाट पाहत असेल. खरोखर धन्यवाद देतो, तुम्ही या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले. तुम्ही या संवाद मेळाव्याला खरोखर तुम्ही मी शिक्षण आपला तुम्ही तो कार्यक्रम पाहिला. कार्यक्रम पाहिल्यानंतर तुम्ही त्या कार्यक्रमाला आले आणि तो कार्यक्रम पाहिल्यानंतर तुम्हाला एक उत्साह वाटला. मी शिक्षण टाकल्याबरोबर तुम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं. सचिन बोला बोललो बरोबर त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. मी त्यांच्यासोबत बोललो, त्यांना सुद्धा त्या कार्यक्रमाला आणि आम्ही सुद्धा आमच्या इथे या कार्यक्रम घेण्याचा आम्ही ठरवतो आणि आम्ही हा कार्यक्रम घेतो. बरोबर होते. धन्यवाद. असाच कार्यक्रम आपण वर्षभर जर राबवले, प्रत्येक कार्यक्रम वर्षभर राबवला, कारण ही भारतीय बौद्ध महासभा ही फक्त नावापुरती नाही आहे. भारतीय बौद्ध महासभा ही नावापुरती नाही आहे. आपल्याला वर्षभर कार्यक्रम घेत राहावे, कारण आपल्यामध्ये आपण जर कार्यक्रम घेत राहू, आपल्यामध्ये ती ऊर्जा नेहमी ऊर्जा कशी राहायला पाहिजे, ऊर्जा राहायला पाहिजे आपल्यामध्ये. तुम्ही याच्यानंतर काही होते का, काही तुम्हाला इथे बोलायचं असे हिंमत वाटत का बोलायचं? तुम्ही ज्यावेळेस भारतीय बौद्ध महासभेचे ज्यावेळेस आपण पदाधिकारी झाले त्यावेळेस तुमच्यामध्ये ऊर्जा आली नाही का, आपल्याला या ठिकाणी आपण काहीतरी बोलायला भेटलं ना. तुम्ही पहिले बोलत होते का, आता असं खूप सुंदर संचालन केलं. या काही किती वाजता एक प्रास्ताविक केली, म्हणजे प्रास्ताविक म्हणजे काय, हे आपले भारतीय बौद्ध महासभेचे ताकद. तुम्ही वर्षभराचे थोडे थोडे छोटे मोठे असे कार्यक्रम घेत राहिले
तुम्हाला तुमच्यामधूनच कोणी संचालन करेल, कोणी ट्रान्सलेट करेल, कोणी आभार प्रदर्शन करेल, कसं शिकायला मिळतं. ही भारतीय बौद्ध माणसं आहे. मॅडमने सांगितलं आहे की आपल्याला शिबिर 24 प्रकारचे शिबिर आहे, शिबिर भरपूर आहे, पण आपल्या इथे हे सुद्धा शिबिर झालेलं आहे. तुम्ही मला म्हटलं का आपल्या इथे शिबिर घ्या, कोणतं शिबिर घ्या. मी शिबिर लावण्यासाठी खूप कल्पना करत आहे. मी बरेच वेळा म्हटलं, पण तुमच्या इथे उत्साह मला असं दिसत नाही. बरेच एका वर्षापासून पाहत आहे, कारण तुम्हाला आपली भारतीय बौद्ध माणसं ज्यावेळेस स्थापन झाली तेव्हापासून तुम्हाला कार्यकर्ता शिबिर खूप आवश्यक आहे. कार्यकर्ता शिबिर कशासाठी? कार्यकर्ता शिबिर म्हणजे कसं की तुम्ही त्या कार्यकर्ता शिबिरमध्ये तुम्ही काय काय शिकणार. तुम्हाला बोलणं कसं, चालणं कसं, तुम्हाला स्टेजवर येतं बोलायचं कसं, धम्म कसा, संघटना कशी, हे पूर्ण कार्यकर्ता हे शिबिर त्याच्यासाठी असते. हे कार्यकर्ता शिबिर सर्वात पहिले आपल्या गावामध्ये झालं पाहिजे. ते शिबिर जर झालं तर तुम्हाला खूप त्यामुळे ऊर्जा मिळेल. हे प्रत्येक गावामध्ये नंतर धम्म शिबिर आहे, बाल संस्कार शिबिर आहे, बालकांना आपल्या लहान मुलांना शिबिर खूप आवश्यक आहे. अशा प्रकारचे शिबिर भरपूर आहे. म्हणून भारतीय बौद्ध माणसं म्हणजे अहिल्यादेवी संस्था आहे. आता सरांनी सांगितलं इथे 2 वेगवेगळे गुण गेले होते. एक होते ते आपली संघटना चालवत आहे, त्याचं कोणी नाव नाही, पण आपल्या नावामध्ये संघटना चालवत आहे. कार्यकर्ता समुदाय पाटील ही त्यांची संस्था नाही आहे. खरी संस्था तर असं बाबासाहेबांची, बाबासाहेब आंबेडकरांची खरी संस्था म्हणजे भारतीय बौद्ध माणसं बाबासाहेबांनी स्थापन केलेली ह्या 3 मातृ संघटना एक संस्था असेल तर भारतीय बौद्ध माणसं आणि तो बाबासाहेबांचे रिपब्लिकन पार्टी हा पक्ष तो आता आपला त्यांचे वंश चालकांनी वंचित बोलले की आपण ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण तुकडे जातो, कोणी दिले 500, कोणी पावली दिली, आपली इज्जत चालू हे आपल्याला विसरायला पाहिजे. कारण आपण आपल्या धर्माचं खूप ज्ञान आपण घेतलं आहे, पण त्या ज्ञानाकडे आपण दुर्लक्ष करतो. कोणी आलं लालच दाखवली आपण तिकडे पडतो. यावर तिकडे पडण्याचं काही कारण नाही. आपल्याला आपल्या धर्माचं जे बाबासाहेबांनी एवढं आपल्या समोर वैभव निर्माण करून दिलं, बाबासाहेबांनंतर एक त्यांचे सूर्यपुत्र यशवंतराव आंबेडकर यांची स्मृती दिली. 17 तारखेपासून तो कार्यक्रम घेत आहे. 17 ते 30 तारखेपर्यंत आपण प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक देशामध्ये ही संवाद मेळावे आयोजित करण्यात आले. बऱ्याच ठिकाणी हे मेळावे सुरू आहे. धामणगावला झाला, वर्धेला झाला, चांदूर रेल्वेला झाला, बडनेराला सुद्धा एक सुंदर संवाद मेळावा झाला. तुम्ही आलेले सर्वजण खरोखर खूप धन्यवाद. आणि आज आपल्या ठिकाणी नांदगाव तालुक्यात सुद्धा हा कार्यक्रम संवाद मेळावा त्या ठिकाणी होत आहे. तुमचे अभिनंदन करतो. नंतरचा दुसरा मेळावा आमचा धानोरा इथे आहे. त्यांनी सुद्धा तो संवाद मेळावा आयोजित केलेला आहे. तो रविवारला आहे, पण मॅडम म्हणाले आहे मला त्या कार्यक्रमाला येऊ शकत नाही, वेळ होते. तो कार्यक्रम थोडा अगोदर घेतला तर चालेल का? 3-4 वाजता दुसऱ्या दिवशी मॅडम नंतर मग त्या दिवशी मॅडम येणार सोमवारी बाजार तुम्ही विचारता बाजारामध्ये जास्त बोलणार ना. मग कार्यक्रमात मंगळवार बोलतो मॅडम तुम्ही बघा मॅडमला कसं असं तर मग सांगा मला. ठीक आहे, बरे असो. या ठिकाणी बरेचसे मुद्दे या ठिकाणी आले. बाबासाहेबांनी सूर्यपुत्र भैयासाहेबांनी बुद्ध वसंत प्रेस जे चालवले बाबासाहेबांनंतर भैयासाहेबांनी त्या ठिकाणी धम्मयन मिळते. माहिती आहे का सगळं कोणा धम्म? तुम्ही काय देता धम्माला? काही देता काय? काही देत. मग बाबासाहेबांनी धम्मायन पुस्तक चालवलं ते हे धम्मायन होते. मुंबईमध्ये बाबासाहेबांनी प्रेस काढलेली आहे बुद्ध वसंत त्या ठिकाणी. काय करतात ते माणसं ज्या वेळेला काहीतरी आपण कुठे गेलं तरी दान करतो. हे दान वर्षाचे 250 रुपये दर महिन्याला पुस्तक येतात. या पुस्तकामध्ये चांगले लेख येतात. बाबासाहेब चांगले लेख येतात. हे लेख आपल्या नवीन पिढी करतात. आपण जर चांगले वाचले आपल्याला खूप फायद्याचे असतात. खूप
फायद्याचा आहे. म्हणून आपण माझी विनंती आहे तुम्हाला, तुमच्या या आपण 21 जणांचे आहे, मग 21 पुस्तकं तुमचे हे झालेच पाहिजे. सामान्य घेतलं जातं 250 रुपये जास्त झाले का तुम्ही सांगा. 20 रुपये जास्त झाले का? 20 रुपये तेवढ्या वेळेवर 25 रुपये आणि 250 रुपये एका वेळेवर घ्यावं लागते. म्हणजे वर्षभर तुम्हाला पैसे द्यायचं काम नाही. हे पुस्तक खूप आवश्यक आहे. आपल्या घरी असलं पाहिजे, आपल्या लहान मुलांना वाचायला दिलं पाहिजे, आपण सुद्धा वाचले पाहिजे. हे वाचल्यानंतर आपल्याला बरंचसं ज्ञान त्याच्याबद्दल मिळते. कुठे वर्ग दिल्याविषयी ह्या ठिकाणी वर्ग दिले असं समजा तुम्ही दान दिलं त्याची पावते म्हणू शकत नाही, पण पावते म्हणतो. मग ह्या तुम्ही पैसे दिले तुम्हाला पुस्तक येतं ना, तुम्ही दान दिलं म्हणजे दान दिलं काय, पण पुस्तक तुम्हाला दिलं आहे. ह्या पुस्तकाने तुम्ही काहीतरी करा. एक तुमचा ग्रुप तयार करा, 20 जेवढे होते त्यावर ते पैसे जमा करा. ते पैसे दिल्यानंतर ते पैसे मुंबईला पाठवल्यानंतर तुमचा गट्टा थोडा तुमच्या इथे नंतर वाटून घ्यायचा, पण तुम्ही वाचा. तुम्हाला याच्यातून भरपूर काही नाही. त्या ठिकाणी बरेचसे काही आमच्या सरांनी सुद्धा बरेच सांगितलं. सरांनी समता सैनिकाला समता सैनिकाला सांगितलं. सरांनी आपल्या समता सैनिकाला आपल्या गावात झाले पाहिजे काय, सैनिक झाले पाहिजे का. आपल्या बाबासाहेबांचं रक्षण करण्याकरता समता सैनिक स्थापन केलं. त्यावेळेस पोलीस प्रोटेक्शन कमी मिळायचं, मग बाबासाहेबांचं रक्षण आपणच आपला सैनिक उभा करून आपलं रक्षण, आपल्या माता भगिनीचं रक्षण कसं करायचं. मग ते कशासाठी मग समता सैनिक स्थापन केली की आपलं रक्षण आपणच आपल्या सैनिकांनी केलं पाहिजे. म्हणून ते समता सैनिकांची तुकडी निर्माण केली. तशा आपल्या गावामधून सुद्धा समता सैनिक दलाचे असे सैनिक आपले झाले पाहिजे. बंजारा नांदगावमधून आम्ही 5 जण तयार झालो. असे 5 समता सैनिक दलाचे मी आहे, अशी 5 जण झाले. आपण नांदगावमधून आम्ही चांगली भरपूर अशी टीम तयार झाली पाहिजे. मोठ साहेब तुम्ही तयार आहे, त्यांच्यावर तयार आहे, मी तुमचं अभिनंदन करतो. बरोबर नंदगुळे साहेब हे 2 जण आपल्या समता सैनिक दलामध्ये तयार आहेत. त्यांना सुद्धा आता हे या आठवड्यामध्ये मी जाहीर करून देतो. जाहीर करून सर हे रोशन करून आणि सगळे होय या ठिकाणी. सर हे मला बऱ्याच दिवसापासून म्हणत होते की आम्ही सुद्धा समता सैनिक दलामध्ये तुमच्या समता सैनिक दलामध्ये आम्ही आपले सचिव बनतो. मी त्यांचं अभिनंदन करतो सर की नंदगुळे साहेब आपण त्यांचं स्वागत करतो. आता हे पुढल्या याच्यामध्ये तुम्हाला ड्रेसमध्ये दिसेल, समता सैनिक दलाचा ड्रेसमध्ये दिसेल. तुम्हाला तुमचं रक्षण करण्यात येतं. तुमचं रक्षण करण्याकरिता हे 2 जण समता सैनिक दलाचा ड्रेस घालून दिसेल तुम्हाला. आणि याच्यासोबत तुम्ही अजून जोडण्याचा प्रयत्न करा. दोघांना विनंती आहे की तुम्ही समता सैनिक दलाचे जे सैनिक आहेत जोडण्याचा प्रयत्न करा. मॅडमने सांगितलं की समता सैनिक दलाला नुसती पुरुषासाठी नाही आहे, ऐका पुरुषासाठी तुम्ही सुद्धा सर बोला. माझ्या तयारीमध्ये नोकरीला लागण्याच्या माझ्याकडे 1100 शाखा माझ्या अंतर्गत शिंगोळा, मांडुणा, गोंदिया, भंडारा इकडे रायपूर विलाईपर्यंत माझ्या शाखा. परंतु गावागावातल्या राजकारणामुळे त्या शाखा आता सांगितलं आपण बांधिलकी कशा मार्गाने वातावरण सामाजिक, धार्मिक आणि राजकारणामुळे वरपेट आपल्या शाखा तुटल्या झाल्या. परंतु त्या समता सैनिक दलाच्या माध्यमातून आम्ही एसपीला घेरावा करायचो, कलेक्टरला घेरावा करायचो. RSSच्या जेवढ्या शाखा नागपूरमध्ये होत्या तेवढ्या शाखा माझ्या हे सांगतो तुम्हाला. आणि अशा शाखांमधल्या RSSच्या जेवढ्या राहण्या त्याच्यात 10 पट सैनिक माझ्याकडे राहायचे. आपल्याला रानपट्टा, लाठी असे घेऊन आमच्या तर तुम्ही समजा सैनिकांची शाखा होतो. लाठीचं प्रशिक्षण केले, लाठीचं प्रशिक्षण केले एवढं तुम्ही नाही. असे समजा सैनिकांचे आपल्याला काम करतात. वाटते ना तुम्ही समजा सैनिकाला झाले पाहिजे. महिला सुद्धा समजा सैनिकाला महिला सुद्धा समजा सैनिकाला हा सैनिक आहे. महिलांमध्ये सुद्धा आहे, पुरुषामध्ये आहे, तर महिला सुद्धा आहे. आमच्या देशात महिलांनी समजा सैनिकांमध्ये भरपूर भाग घेतला. तुम्ही सुद्धा
आम्ही तुमच्या पाठीशी आहे, तुम्हाला कोणत्याच प्रकारची अडचण येऊ देणार नाही. यानंतर 12 डिसेंबर भैयासाहेबांची जयंती आहे. भैयासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे 12 डिसेंबर. लक्षात ठेवायला ही सुद्धा आपल्याला साजरी करायची आहे. आपण नुसती बाबासाहेबांची जयंती साजरी करतो ना, बाबासाहेबांनंतर जे जिम्मेदार क्रांती होते ते म्हणजे श्रीमंत भैयासाहेब आंबेडकर यांची सुद्धा 12 डिसेंबर ही जयंती आपण साजरी करा. या ठिकाणी आपण या ठिकाणी सुंदर असा हा मेळावा साजरा केला, ज्याबद्दल मी तुमचे सर्वांचे, जमुनाचे सर्व महिलांचे, सर्व पदाधिकाऱ्यांचे, धानोरा सर्व महिला शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे खरोखर या ठिकाणी तुमचे अभिनंदन करतो. आणि सुंदर असा कार्यक्रम आपण आयोजित केला. मी सतीश भाऊंचे सुद्धा अभिनंदन करतो. आपले एवढे भाऊचे सुद्धा अभिनंदन करतो आणि तुमचे सर्वांचे अभिनंदन करतो. या ठिकाणी मी सुंदररित्या असा कार्यक्रम आयोजित केला. ऋषाने बघा आमचा पूर्ण व्हिडिओ मी काढत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला युट्यूब चॅनलवर घरात तुम्हाला दिसत आहे. तिथे सुद्धा अभिनंदन. आणि असेच कार्यक्रम तुम्ही वर्षभर राबवता. शिबिर लवकर लावण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला मॅडम चांगल्या तऱ्हेने मार्गदर्शन करा. तुम्हाला शिबिर म्हणजे काय हे सुद्धा समजण्यात येईल. एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि जाता म्हणायचं आहे, दलितांची तलवार होऊन गेले, दलितांची तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. दलितांची तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. होते ते एक गरीबच, होते ते बाबा होते ना, होते ते एकच गरीबच, पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले, या जगाचा कोहिनूर होऊन गेले. वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून गेले. धन्यवाद. या ठिकाणी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. सर्व आयोजकांचे सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. तुम्हाला शुभेच्छा, सर्वांना शुभेच्छा देतो. इथेच थांबतो.